दशावतार एक चांगला चित्रपट. दशावतार याची तुलना सध्याच्या जुन्या एका कांतारा या चित्रपटावरून होत आहे हे अत्यंत चुकीचं आहे. मात्र दिलीप प्रभावळकर सबकुच असं म्हणलं तर ते या बाबतीत वावगं होणार नाही. दशावतारासारखी पारंपरिक लोककला आणि त्याचे मर्म समजून घेत त्या माध्यमातून कोकणातील सद्यस्थितीवर भाष्य करण्याचा प्रयत्न दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी दशावतार या चित्रपटाच्या माध्यमातून केलेला आहे. बबुली मिस्त्री दिलीप प्रभावळकर हा कोकणातील आपल्या गावात दशावतार नाटके करणारा एक प्रसिद्ध कलावंत. तो आपल्या एकुलता एक मुलगा माधव म्हणजे सिद्धार्थ मेनन सोबत राहतो. वाढत्या वयामुळे बबुलीचे डोळ्यांची दृष्टी कमी होत आहे आणि डॉक्टरांनी त्याला इशारा दिला आहे की रंगमंचावर येणारा प्रकाश त्याच्या डोळ्यांना पूर्णपणे हानी पोचवू शकतो. माधव त्याला पटवण्याचा प्रयत्न करतो की त्याने हे नाटक थांबवावे, पण हेच नाटक त्याचं जीवन असल्यामुळे तो दशावतार नाटक सोडण्यास तयार नसतो. मात्र तो माधवला सांगतो की त्याने नोकरी मिळवली तर मात्र तो रंगभूमीचा निरोप घेईल. माधव सुशिक्षित आहे आणि वंदनावर म्हणजेच प्रियदर्शनी इंदलकर हिच्यावर प्रेम करतो, पण वडिलांना सोडून शहरात कामासाठी जाण्याची त्याची इच्छा नाही. वंदना त्याला आबा टंडेलची म्हणजेच रवी काळे यांची मदत घेण्याचा सल्ला देते आणि आबा टंडेल त्याची ओळख सरमकळांशी म्हणजेच अभिनय बेर्डेशी करून देतो, जे गावात खाण प्रकल्प चालवत असतात. माधव तिथे काम चालू करतो. सगळं व्यवस्थित चालू असतानाच बाबुली वचन देतो माधवला की हनुमान जयंतीच्या दिवशी होणारे त्याचे नाटक झाल्यावर तो दशावतार सोडेल आणि त्या दिवशीच माधव बबुली आणि वंदनाच्या आईवडिलांशी त्यांच्या लग्नाविषयीच बोलण्याचा विचार करतो. मात्र त्यानंतर त्याला मोठा धक्का बसतो. त्याच्या कंपनीकडून गावच्या जंगलात स्फोट होणार असतो. त्यासाठी खाणकाम चालू होणार असते. हे जंगल गावकऱ्यांसाठी पवित्र असते आणि गावचा रक्षक तिथे वास करत असतो. माधव अधिकाऱ्यांची मदत घेण्याचा निर्णय करतो, पण धक्कादायक वळण येते ते इकडेच. बबुली हनुमान जयंतीच्या दिवशी रंगमंचावर आपले अंतिम नाटक सादर करत असताना त्याला बातमी कळते की माधवने जंगलात आत्महत्या केली आहे. त्यानंतर मात्र काय घडते हे थिएटरमध्ये जाऊन पाहण्यामध्येच मजा आहे. चित्रपटातील सगळीच पात्र मालवणी बोलत नसली तरी त्यांच्या संवादामधून मालवणी बोली ऐकायला येते. काही स्थानिक कलाकार विशेषतः दशावतारी नटही यात आहेत. त्यातून एक वेगळा परिणाम नक्कीच साधला गेला आहे. आधी सांगितल्याप्रमाणे चित्रपटात बाबुलीची भूमिका दिलीप प्रभावळकर यांनी अत्यंत ताकदीने केलेली आहे. त्यांचा मुलगा माधव सिद्धार्थ मेनन, त्याबरोबरच महेश मांजरेकर, सुनील तावडे, अभिनय बेर्डे, रवी काळे, विजय केंगरे, भरत जाधव आणि प्रियदर्शनी या सगळ्यांनीच उत्तम कामे केलेली आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक व लेखक सुबोध खानोलकर आहेत. चित्रपटात 3 गाणी असून ही 3ही गाणी गुरु ठाकूर यांनी लिहिली असून संगीतबद्ध केली आहेत A.V. प्रफुल्लचंद यांच्यानी. एकंदरीत हा चित्रपट आपण नक्कीच जाऊन पाहावा आणि कोकणातील दशावतारचा आस्वाद व मालवणी भाषेची गोडी पुन्हा पुन्हा अनुभवावी असाच आहे.